नमस्कार मित्रांनो. आज व्हिडिओ करायला थोडा लेट झालेला आहे. खरं कालच यायला पाहिजे होता, पण काल मला वेळ मिळाला नाही. त्याच्यामुळे आज आपण तो व्हिडिओ करतोय आणि मोस्टली आजच तुमच्या समोर येईल अशी अपेक्षा करतो. याच्यामध्ये आज आपण बीपी हा विषय घेतलेला आहे. बीपी, कोलेस्ट्रॉल आणि हार्ट अटॅक हा आपला आत्ताचा विषय आहे. तर आपल्याला माहिती आहे की नॉर्मल बीपी किती पाहिजे, 120/80. हे कुणी ठरवलं? एक 30-40 वर्षापूर्वी हा बीपी जो होता हा 160-100 हा नॉर्मल धरला जायचा आणि त्याच्या वर असेल तर काळजीचं कारण आहे हे समजलं जायचं. त्याच्यानंतर ते 140 काहीतरी 120 ला आणलं, 140-100 ला आणलं आणि आता हे 120-80 ला आहे. तर ही काही परिणाम नाहीये. आता समजा तुम्ही डॉक्टरच्या समोर बीपी मोजायला गेलात, तर तुमचा बीपी हायच येणार आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये बीपी मोजायला गेलात तर त्याहून हाय येणार आहे. तुम्ही जर का घरी शांत असताना निवांत असताना बीपी मोजला तर तो आकडा वेगळा येणार आहे. तर बीपी हे आकड्यात मोजायचं साधन नक्कीच नाही. जर मोजतच असाल तर बीपीच्या दोन्ही आकड्यांची बेरीज म्हणजे सिस्टॉलिक आणि डायलॉजिक या दोन्ही आकड्यांची बेरीज ही 250 पाहिजे. मग तुमचं 140-100 असून दे किंवा 150-100 असून दे किंवा 160-100 सुद्धा चालेल काही काळापर्यंत किंवा रेअर. आता जर तुम्हाला एखादा साप समोर दिसला तर तुमचं काय होणार? बीपी वाढणार का नाही? तर नक्कीच बीपी वाढणार. तर का वाढतं? तर बीपी शरीर आपल्याला मदत करत असतं की आता आपल्याला पळायचं आहे आणि त्या पळण्याकरता म्हणून प्रेशर वाढवतं, रक्त सर्क्युलेशन वाढायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे तुम्ही पळायच्या अगोदर तुमची तयारी झालेली असते फास्ट निघून जायची. तर हे शरीर स्वतःहून करत असतं. शरीराला माहिती आहे की कधी बीपी वाढवायचा, कधी किती बीपी पाहिजे आणि प्रत्येकाचा बीपीचा परिमाण जो आहे हा वेगवेगळा आहे, एकच नाही आहे. एखाद्याचा 120/60 नॉर्मल असेल, 100/60 नॉर्मल असेल, दुसऱ्याचा 130/100 नॉर्मल असेल, तिसऱ्याचा 150/100 नॉर्मल असेल. हे ज्याचं त्याचं शरीर ठरवत असतं. जोपर्यंत आपल्याला विकनेस येत नाही, दम लागत नाही, अँजायना पेन होत नाहीये, तोपर्यंत आपला बीपी नॉर्मल आहे हे अगदी डोळे झाकून ठरवायला हरकत नाही. त्याच्यामध्ये डॉक्टरांनी फिगर सांगायलाच पाहिजे असं काही बंधन नाही. आणि डॉक्टर विश्वरूप रॉय चौधरी यांचा एक व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. त्यांनी तर सांगितलेलं आहे जर तुम्ही कोलेस्ट्रॉल, बीपी किंवा हार्टसाठी कुठल्या गोळ्या घेत असाल तर आजच्या आज थांबवा. कोलेस्ट्रॉल वरती कुठली गोळीच नाहीये. तर त्याच्यामुळे या सगळ्या गोळ्या आजच्या आज थांबवा हे त्यांनी सांगितलंय, मी नाही सांगत आहे. तर त्यांच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. आणि काय म्हणता येईल, कोलेस्ट्रॉल वरती गोळीच नाही. त्याचं कारण असं आहे की कोलेस्ट्रॉल कमी करणारी कुठली गोळी नाहीये. तर आपल्या शरीरात जे आपोआप कोलेस्ट्रॉल निर्माण होत असतं त्याची निर्मिती थांबावी ह्याच्याकरता मात्र गोळी आहे.
पण त्याच्यामुळे नुसतं कोलेस्ट्रॉलच थांबत नाही, तुम्हाला अत्यंत आवश्यक असलेले इतर अनेक केमिकल्सची निर्मिती त्याच्यामध्ये बंद होते. तर त्याच्यामुळे नुसतं कोलेस्ट्रॉलवरती गोळी घेऊन चालणार नाहीये. ती गोळी ताबडतोब थांबवायला पाहिजे, नाहीतर तुम्ही मरण्याच्या दारात जाताय हे अगदी नक्की आहे त्याच्यामध्ये. हे सर्व डॉक्टर B.R. सिंनी अतिशय सुंदररित्या एक्सप्लेन केलेलं आहे. मी काही तेवढं सुंदररित्या एक्सप्लेन नाही करू शकणार. तर याच्यामध्ये सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की बीपी हे काय म्हणता येईल, लक्षण आहे, हे डिसीज नाहीये, हा रोग नव्हे. बीपी झाला म्हणजे घाबरून जायचं कारण नाही. कारण बीपी हा आपण आकड्यात मोजतो, कदाचित तुम्हाला बीपी हा नसेलच. जरी आकडे दाखवत असतील तरीही तुम्हाला बीपी असेलच याचं भाग नाही. काहींचा बीपी जन्मजात लहानपणापासून हायच असतो. उदाहरणार्थ माझा बीपी हा कायम 140च आहे, कायम 140-100 आहे. तर जोपर्यंत या दोन्हीची बेरीज ही 250च्या आत आहे तोपर्यंत घाबरून जायचं कारण नाही. आजही माझा बीपी 150-100 आहे, त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही. तुम्हाला जोपर्यंत कुठलीही लक्षणं दिसत नाहीत, मी सांगितलं आता की थकवा म्हणा, डिझीनेस म्हणा, किंवा जिने चढल्यानंतर अतिप्रचंड दम लागणे किंवा अंजायना फिलिंग होणे, अंजायना पेन होणे, हे जर का तुम्हाला लक्षणं दिसत नसतील तर तुम्हाला बीपी नाही आहे, हे लक्षात घ्या. आता जनरली काय होतं, बीपी वाढतो कशामुळे हे आपण बघू पहिल्यांदा. तर रक्ताचे जे नलिका असतात त्या सगळं शरीराला लागणारी सगळी सामुग्री त्याच्याच वाटे वाहून नेली जाते, अख्ख्या शरीरात वाहून नेली जाते. तर ती कणाकणाने वाहून नेत असतात. तर त्याच्यामध्ये जनरली कोलेस्ट्रॉल म्हणा किंवा कॅल्शियम म्हणा हे रक्तनलिकेत भिंतीला चिकटायला सुरुवात होते आणि तिथं ब्लॉकेजेस तयार व्हायला सुरुवात होतात. शरीराच्या असंख्य भागात तुम्हाला अँजिओप्लास्टी करताय त्यावेळेस म्हणा किंवा डॉक्टर तपासणी करतात त्यावेळेस सांगतात की तुम्हाला 80% ब्लॉकेज आहे, 90% ब्लॉकेज आहे. शरीरभर ब्लॉकेज असतात, एकच ब्लॉकेज नसतं. हृदयाजवळचं ब्लॉकेज फक्त हे डॉक्टर काढतात की नाही देऊ जाणे, पण असं म्हणतात तर खरं की काढतात. ओके, तर त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल हा मेन पदार्थ आहे की ज्याच्यामुळे ब्लॉकेजेस तुमचे होतात. कॅल्शियम हा दुसरा पदार्थ आहे की जो तिथं चिकटतो. आणि नॅचरली नळीची जी रुंदी असते किंवा गोलसर जो आकार असतो तो आकार हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. आणि जेव्हा मेन आर्टरी म्हणजे जी मेन हृदयाचं रक्त वाहून नेणारी नळी असते तर तिचा जर का साईज कमी झाला तर काय होणार आहे, तर साईज जसं कमी होईल तसं प्रेशर वाढणार आहे. तर हे जे प्रेशर आहे म्हणजे बीपी आहे. तर आपल्याला ह्याच्यावरती ज्या डॉक्टर गोळ्या देतात बीपी वरती, ह्या बीपी हे रोगच नाहीये, त्याच्यावरती गोळ्या देण्यात पॉइंटच नाहीये. मुळावरती तुम्हाला घाव घालायला पाहिजे. पण डॉक्टर काय करतात की ज्या गोळ्या देतात त्या हृदय पंपिंग कमी करेल, कमजोर करेल अशा गोळ्या देतात. त्याच्यामुळे बीपीची फिगर ही कमी झाल्यासारखी दिसते. का तर तेवढा पुशच दिलेला नाहीये. सॉरी, तेवढा पुशच जर का दिला गेलेला नाहीये तर तुमचं हे फिगर कमी होणारच आहे. शिवाय त्याच्यामध्ये रक्त पातळ होण्यासाठी गोळी असते, ती मोस्टली डेंजरस आहे. का डेंजरस आहे? कारण शरीरात जसा बाहेरनं रक्तस्राव होत असतो तसा तो इंटरनली होत असतो. म्हणजे आपल्याला बाहेर जे रक्तस्राव होतो तो क्वचित होत असतो, काहीतरी लागलं खुपलं तरच. पण शरीरामध्ये इंटरनली भरपूर ब्लिडिंग चालू असतं आणि ते ब्लिडिंग न थांबणं हे अति डेंजरस आहे. त्याच्यामुळे रक्त पातळ करण्याची गोळी ही प्रत्येक बीपीच्या गोळ्यांमध्ये असतेच असते.
ती अति डेंजरस आहे. त्यामुळे डॉक्टर BRCनी सांगितलंय की या तिन्ही वर्षाच्या गोळ्या आहेत त्या आजच थांबवायच्या, लगेच थांबवायच्या. मी त्या व्हिडिओची लिंक देतोय, मी सांगत नाहीये, परत सांगतोय. तुम्ही तो व्हिडिओ डॉक्टर BRCचा जरूर बघा. तर त्याच्यामध्ये ह्याच गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत. तर हे कोलेस्ट्रॉल जे आहे हे त्याच्यामध्ये साठतं. हे कशामुळे होतं? तर कोलेस्ट्रॉल जे होतं हे जनरली मीठ, त्याच्यानंतर ऑइल, ह्याच्यामुळे ते साठत असतं. आता मीठ तर माहिती आहे, आपण नॅचरल जे काही पदार्थ खातो, म्हणजे निसर्गात तयार झालेले, म्हणजे ईश्वराने बनवलेले जे काही पदार्थ असतात त्यांनी तुमच्या शरीरात फारसं मीठ तयार नाही होत. त्याच्यात मीठ अत्यंत कमी असतं. दुसरी गोष्ट म्हणजे ॲनिमल फूड थोडं बाजूला ठेवू आपण. तुम्ही जे मानव निर्मित पदार्थ खाता किंवा फॅक्टरीमध्ये तयार झालेले जे पदार्थ खातात त्याच्यात प्रचंड प्रमाणात मीठ असतं. तुम्हाला त्या लेबलवरती सापडेल. तर प्रचंड प्रमाणावर तिथं मीठ असतं. तर ते पदार्थ तुम्ही जर का अवॉइड केले आणि तेल जर का कमी केलं तुम्ही, तर तुमचं बीपीची लेवल कमी व्हायला सुरुवात होईल. आणि जर हे खाल्लंच नाही तर आणि फक्त नॅचरल फूडवर तुम्ही राहिलात, म्हणजे फळं भाज्या याच्याच वर जर तुम्ही राहिलात, तर 3 दिवसात तुमचं बीपी हे कमी झालेलं तुम्हाला दिसून येईल. फक्त 3 दिवस लागतील, जास्ती वेळही त्याच्यामध्ये लागणार नाहीये. तर याच्यामध्ये दुसरा प्रकार म्हणजे कोलेस्ट्रॉल जो आहे, हे कोलेस्ट्रॉल फक्त जनावर बनवू शकतात. मानव हा सुद्धा एक जनावरच आहे, त्याच्यामुळे मानव हे स्वतःचं कोलेस्ट्रॉल बनवू शकतो. कुठलंही प्लांट कोलेस्ट्रॉल बनवू शकत नाही. म्हणजे प्लांट फूड तुम्ही खाल्लं तर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल जाऊ शकत नाही. ॲनिमल फूड जर का तुम्ही खाल्लं, अगदी दूध का असेना, दूध, दही, तूप वगैरे वगैरे, दुधाचे सगळे पदार्थ आणि अंडी आणि सगळं प्रकारचं नॉनव्हेज, ह्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल असतं. तुम्ही जर का ते खाल्लं तर ते साठणारच आहे, ते काही तुम्हाला पचणार नाहीये, कारण ते चांगलं कोलेस्ट्रॉल नाहीच आहे. तुमचं शरीर स्वतः जे बनवतं तेवढं एकमेव कोलेस्ट्रॉल हे फक्त चांगलं आहे आणि तेच तुमच्या शरीराला आवश्यक आहे. बाहेरचं कोलेस्ट्रॉल तुम्ही खाल्लं तर ते साठणार आहे आणि त्यांनी ब्लॉकेज चालू होणार आहे, तुमचा बीपी वाढणार आहे, हार्टवरती लोड येणार आहे आणि तुम्हाला प्रॉब्लेम हार्ट अटॅकचा राहू शकतो. आता ह्या ज्या सगळ्या गोळ्या आहेत याच्यावरच्या, ह्या अजूनही घातक कशा आहेत, तर तुम्ही कुठलीही गोळी घ्या, तुम्हाला नसलेले रोग चालू करण्याची ताकद त्या गोळीत आहे. म्हणजे तुम्ही समजा कोलेस्ट्रॉलवरची गोळी घेताय तर तुम्हाला बीपी हा होणारच आहे, शिवाय डायबेटीस 2 सुद्धा होणार आहे. कधी आणि कुठला पहिला होईल हे सांगणं कठीण आहे, पण होणार आहे एवढं नक्की. आणि त्याला काही फार काळ लागेल अशातला भाग नाही, 2-5 वर्षाचा पिरियड लागतो, तेवढ्या वेळात ते होणारच आहे. आणि शिवाय ह्या गोळ्या घेणाऱ्या लोकांपैकी तुम्ही जर का पाहिलं तर एकाला तरी विचारा की औषध घेतल्याने आपण बरे व्हायला पाहिजे, तर औषध घेतल्याने याच्यातला एक माणूस तरी बरा झालेला आहे का? एक तरी माणूस तुमचा कोलेस्ट्रॉलची किंवा बीपी वरची किंवा हार्ट वरची गोळी घेतोय आणि फक्त एक माणूस बरा झालेला तुम्ही दाखवा. कुठल्याही डॉक्टरनी दिलेल्या कुठल्याही गोळ्यांनी, ह्या 3 पैकी गोळ्यांनी कुणीही बरं होत नाही. डॉक्टर स्वतः सांगतात की या तुम्हाला आयुष्यभर घ्यायच्या आहेत आणि याचा डोस डॉक्टर वेळोवेळी वाढवत राहतात. औषध कशा करताय? पेशंटला बरं करायला, रोग बरा करायला. मग या औषधांनी हे रोग बरे का होत नाही? कारण रोगावर हे औषधच नाही आहे, हे औषध भलतीकडेच काम करतं. आणि जे सिम्पटम्स आहेत हे सिम्पटम्स दाखवत कमी करतं.
म्हणजे तुमचे जे सिम्पटम्स आहेत, सिम्पटम्स काय, बीपी, हे बीपी तुमचा शूटअप झालेला आहे, तो दाखवतो कमी या गोळ्या घेतल्यानंतर. पण बीपी वर हे औषध नाही, कारण बीपी हा रोगच नाहीये. कसे गंडवतात बघा. बीपी हा रोगच नाहीये तरी त्याच्यावर औषध दिलं जातं आणि बीपी कमी झालेलं दाखवलं जातं. काय प्रकार आहे? आता आपल्याला माहितीये की कुठल्याही व्हेजिटेबल मध्ये बीपी, कोलेस्ट्रॉल नाहीये आणि कुठल्या ॲनिमल फूडमध्ये कोलेस्ट्रॉल आहे. तर सोपा प्रकार काय की ॲनिमल फूड सोडून द्या आणि डॉक्टर DIP डाएटवर या आणि नॅचरल फूड खाणं चालू करा. म्हणजे बीपीचा जो तुमचा त्रास आहे तो कायमचा निघून जाईल. तुम्हाला कुठलीही गोळी घ्यायची आवश्यकता त्याच्यामध्ये राहणार नाही. याच्यामध्ये आपलं शरीर जे आहे हे स्वतः बीपी, बीपी हे रेग्युलेट करत असतं. कोलेस्ट्रॉल स्वतः बनवत असतं. त्याच्यामुळे याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नसते आणि प्रत्येकाचं प्रमाण ते वेगवेगळं असतं. आता हे तुम्हाला कसं कळेल की आपण बरे होतोय, हे तुम्हाला कसं कळणार आहे? तर अगदी सोपा उपाय आहे. समजा तुम्हाला 2 जिने चढल्यानंतर दम लागत होता आणि तुम्हाला दम थांबायला 5 मिनिटं लागत होती, तर 1 महिन्यानंतर बघा 2 जिने चढून दम लागतोय का नाही लागत आहे. मोस्टली तुम्हाला 2 जिने चढल्यानंतर दमच लागणार नाही. अँजायना पेन तर होणारच नाही. किंवा वजन घेऊन चालायचा प्रयत्न करा. तुम्ही वजन घेऊन पूर्वी तुम्हाला कुठपर्यंत चालू शकत होता किंवा कुठं चालल्यानंतर तुम्हाला थांबावं लागत होतं, बसावं लागत होतं किंवा दम खावा लागत होता, हे आठवा. आणि नंतर हे सगळं तुम्ही महिनाभर पाळा. डॉक्टर BRCचं DIP डाएट पाळा. ह्या ज्या गोष्टी सांगतोय ह्या सगळ्या पाळा आणि त्याच्यानंतर ठरवा की 1 महिनाभर तुम्ही हे सगळं पाळल्यानंतर तुम्ही तेवढं अंतर, तेवढंच वजन घेऊन किंवा जास्ती वजन घेऊन चाला आणि तुम्हाला दम लागतोय का नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. नंतर तुमच्यात उत्साह जास्ती वाढलाय का नाही, तुमचं थकवा येण्याचं प्रमाण कमी झालंय की नाही, हे तुमचं तुम्ही बघा. तर हे तुम्हाला हेच सिम्पटम्स तुम्हाला दाखवतील की तुम्ही बरे होण्याच्या वाटेवर आहात. तर याच्यामध्ये अजून काही काही गोष्टी करायच्या आहेत की बीपी साठी एस्पेशली आपलं हे सगळं चाललेलं आहे. सनसेट नंतर काहीही खायचं नाही. सनसेटच्या अगोदर जे काही खायचं आहे ते तुमची ड्युटी कशीही असून दे, तुम्हाला जर बीपीतनं सुटका पाहिजे असेल तर हे पाळणं आवश्यक आहे. पहिले काही दिवस कदाचित तुम्हाला अवघड जाईल, पण हळूहळू सवय होऊन जाते. त्यामुळे काही काळजीचं कारण नाही. सकाळी 8 ते संध्याकाळी 7 ही आपली जेवणाची वेळ पाहिजे. याच्या आत जेवण संपवायचं आहे. याचं कारण पॅनक्रियाज जे आहेत या रात्री 8ला झोपलेल्या असतात. त्याच्यानंतर त्यांच्याकडनं काही पचवायचं काम काही होत नाही. जी काही एनर्जी सेलला वगैरे लागते ती दुसरीकडनं सेल म्हणजे शरीर मिळवतं. ते अन्नातनं नाही मिळवत त्यावेळेस. हे आपलं पूर्वी झालेलं आहे. तर हे एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अर्थिंग म्हणजे कुठलं, इलेक्ट्रिकल जे अर्थिंग असतं हे तुम्हाला पाहिजे कमीत कमी अर्धा तास रोज. म्हणजे जमिनीशी तुमचा कॉन्टॅक्ट पाहिजे. हा कॉन्टॅक्ट कसा येईल, तर समजा तुम्ही ऑफिस वर्क करताय तर चप्पल, बूट, मोजे काढून बसा, जमिनीवर पाय टेकवा. कार्पेट असेल तर कार्पेट नाही चालणार. तुमचा पाय हा अर्थिंगशी मिळाला पाहिजे. म्हणजे जिथं जिथं तुम्हाला काय म्हणता येईल, शरीरातला जर आपण मीटरनी आपण जर मोजलं शरीराचं व्होल्टेज, तर ते 2, 2.5, 3 असं व्होल्टेज दाखवतं नॉर्मल. हे 0 व्हायला पाहिजे. हे 0 कधी होणार, तुमचं अर्थिंग झालं की.
तुम्ही जर का चप्पल न घालता घरामध्ये फिरलात, खाली पाय टेकवलेत, म्हणजे पायात काहीही चप्पल वगैरे न घालता तुम्ही फरशीवर जमिनीवर पाय टेकवलेत, अर्धा तास तुम्ही सकाळी रोज फिरताना बागेमध्ये समजा गवतावर अनवाणी फिरलात, तर तुमचं अर्धिंग होऊन जातं आणि शिवाय दुसरे फायदे मिळतात ते वेगळेच. तर हा प्रयत्न करून बघा. तर हा एक प्रकार आहे. आणि DIP डाएट तर तुम्हाला पाळायचंच आहे. DIP डाएट म्हणजे काय हे आपण मागच्या ह्याच्यात पाहिलेलं आहे. मागच्या व्हिडिओत पाहिलेले आहेत ते व्हिडिओ बघा. दर रविवारी साधारण आपले व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघा, तुम्हाला DIP डाएट म्हणजे काय कळून जाईल. थोडक्यात आता सांगतो. सकाळी 8 ते 12 हे तुमचं जे काही वजन आहे, समजा 70 किलो वजन आहे, तर 70 ग्रॅम गुणले 10 म्हणजे 700 ग्रॅम तुम्हाला लोकल मिळणारी, तुमच्या इथं तयार होणारी 3 ते 4 प्रकारची फळं खायची आहेत. स्वस्तातली सुद्धा चालतील. आता डायबिटीसची लोक म्हणतील की आम्ही कसं काय खायचं, तर तुम्हाला जे डॉक्टरांनी जी फळं खाऊ नका सांगितलेलं आहे ती खाऊन डायबिटीस बरा होतो. माझा डायबिटीस बरा झालाय आंबे खाऊन. अति प्रचंड आंबे खाऊन माझा डायबिटीस बरा झालाय. बाकी बरंच काही केलेलं आहे मी त्याकरता, पण जो गेला, म्हणजे कमी होत होता डायबिटीस, जो गेला फट दिशेने तो आंबे खाऊन गेला. 1 महिन्यात गेला. HbA1c माझं 6 होतं, त्याच्या खाली येत नव्हतं. आलं तरी पुढच्या महिन्यात परत 6 वर यायचं, सगळं प्रकार करून. तर एक वेळ ठरवलं की बाबा आता आपण प्री डायबेटिक मध्ये मोडतोय, तर यावर्षी तुफान आंबे खाऊ. काय व्हायचंय ते पुढे बघू. आपल्याला आता फॉर्म्युला माहिती आहे डायबिटीस कसा बरा करायचा. हे उदाहरण देतोय मी, थोडासा विषयांतर होत आहे. तर भरपूर आंबे खाल्ले आणि त्यानंतर पुढच्या महिन्यात परत चेक केलं तेव्हा ते 5.5 होतं. म्हणजे डायबिटीस मुक्त झालो होतो मी. आंबे खाऊन मी मुक्त झालो. तर तुम्हाला जर जास्ती कॉम्प्लिकेशन्स वाटत असतील किंवा कॉम्प्लिकेशन ज्यांना असतील की बीपी पेक्षा अजून अनेक रोग असतील, किडनीचे रोग असतील म्हणा किंवा डायबिटीस असेल किंवा अजून काही इतर कॉम्प्लिकेशन्स असतील तुम्हाला, तर तुम्ही सरळ BRCना कॉन्टॅक्ट करा. BRCना कॉन्टॅक्ट करण्याकरता आपण नंबर्स दिलेले आहेत पूर्वी, पहिल्याच व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तर ते नंबर्स बघा आणि त्या नंबरवरती फोन करून त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना विचारून घ्या. त्यांचे भारतामधल्या जवळजवळ प्रत्येक शहरामध्ये काय म्हणता येईल स्वयंसेवक क्लिनिक्स आहेत आणि बरेचसे डॉक्टर्सही आहेत त्याच्यामध्ये, MBBS डॉक्टर्स सुद्धा आहेत. तर त्यांना तुम्हाला कन्सल्ट करता येईल आणि ठरवता येईल की कशा प्रकारे तुम्ही चालू करू शकता. तुम्हाला जर का भीती वाटत असेल तर त्यांना कन्सल्ट कराच करा, कारण डॉक्टरांनी गोळ्या ताबडतोब बंद करा आणि हे चालू करा सांगितलेलं आहे. त्याचं कारणही वेगळं आहे. समजा तुम्हाला हाय बीपीचा त्रास आहे आणि त्याच्यावर तुम्ही गोळ्या घेताय आणि त्या बंद न करता, म्हणजे बीपी लो करायच्या गोळ्या आहेत तुमच्याकडे आणि त्या बंद न करता तुम्ही जर का हे सगळं चालू केलं तर उपद्व्याप नाही म्हणता येणार, हे सगळं आपलं जे DIP डाएट आणि आता मी जे सांगितलंय हे सगळं जर का तुम्ही चालू केलं तर तुमचा बीपी लोला जाण्याची शक्यता आहे. म्हणजे भीक नको कुत्रा अशी भानगड व्हायची त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे गोळ्या बंद करणं आवश्यक आहे. बरं, तुम्हाला इतर कॉम्प्लिकेशन्स असतील, तुम्हाला जर का प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही डॉक्टर BRCना विचारू शकता. तुमच्या डॉक्टरना तुम्ही कन्सल्ट केलं तर डॉक्टर म्हणतील मी जबाबदार नाही. तुम्ही जर का त्यांना असं विचारलं त्याच्यावर की आम्ही गोळ्या चालू ठेवून जर का हे केलं तर डॉक्टर म्हणतील तर मी अजिबातच जबाबदार नाही म्हणतील. जे काही झालेलं आहे तुम्हाला ते त्याच्यामुळे झालंय असं ते म्हणतील. म्हणजे सगळ्या बाजूने डॉक्टर हे हातच झटकतील. ते काही स्वतःवर घेणार नाही, कुठंच नाही घेणार. तर तुम्हाला हा डेअरिंग करून निर्णय घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जर का काही याच्याबद्दल खात्री वाटत नसेल तर व्हिडिओ बघा, मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय, तो व्हिडिओ बघा. आणि त्यातूनही खात्री वाटत नसेल तर डॉक्टर BRCची कॉन्टॅक्ट करा. त्यांच्याशी, म्हणजे ते स्वतः बोलणार नाही पण त्यांचे स्वयंसेवक खूप आहेत, त्यापैकी काही डॉक्टर्स आहेत, ते तुमच्याशी बोलतील फोनवर, तुम्हाला सल्ला देतील, सगळा योग्य सल्ला देतील. आणि
त्यातूनही तुम्हाला अजून जर का फिजिकली कोणाशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर डॉक्टर BR सिंगची ही क्लिनिक्स आहेत. त्याच्यामध्ये कुठलेही पैसे घेतले जात नाही आणि हे क्लिनिक्स ही तुम्हाला फ्री तुम्हाला सल्ला देतात आणि त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून कन्सल्ट करून तुम्ही म्हणजे तुमच्या मनाची तयारी करू शकता. BP हे आयुष्यभरासाठी आहे आणि त्यांनी कॉम्प्लिकेशन्स वाढणार आहेत. तर ती वाढवून गोळ्याही आयुष्यभर खायच्या, वाढलेल्या कॉम्प्लिकेशन्सच्या गोळ्या खायच्या आणि मरणाची वाट बघायची, हे काही योग्य नाहीये. तुम्ही ठणठणीत व्हा आणि लवकर बरे व्हा. हा मार्ग आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त DIP डाएट करायचं आहे. DIP डाएटवरनं आपण इकडे घसरलोय चुकून. तर सकाळी 8 ते 12 तुम्हाला फक्त तुमच्या वजनाच्या 10 पट, तुमच्या वजना इतके ग्रॅम गुणिले 10 इतके तुम्हाला फळं खायची आहेत. त्याच्यानंतर दुपारचं 12 नंतर दुपारचं जे काही जेवण आहे, ह्या जेवणामध्ये तुम्ही रेग्युलर जे जेवता ते एका प्लेटमध्ये ठेवा. दुसऱ्या प्लेटमध्ये तुम्हाला फळं, सॅलड आणि भाज्या ठेवायच्या. आय एम सॉरी, भाज्या आणि सॅलड ठेवायचं आहे. ते किती ठेवायचं आहे? तर तुमचं वजन इतके ग्रॅम गुणले 5 म्हणजे 70 वजन असेल तर गुणले 5 म्हणजे 350 ग्रॅम हे तुम्हाला सॅलेड, फळभाज्या, नंतर काय पत्तागोबी वगैरे हे सगळं भाज्या, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत. ह्याचं खाल्लेलं प्रमाण 350 ग्रॅम पाहिजे. ते पहिल्यांदा खायचं आणि मग तुम्हाला हवं ते तुम्ही जेवा. हवं ते म्हणजे व्हेजिटेबल, ॲनिमल फूड नाही, दुधाचे कुठलेही पदार्थ नाहीत, फॅक्टरी बंद पदार्थ फुली. ह्याच्यानंतर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही स्प्राउट खाऊ शकता, खायचेच आहेत रोजचे, मुठभर तरी स्प्राउट्स खायचेच आहेत. त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स खाऊ शकता, काजू, बदाम, अक्रोड वगैरे वगैरे दिवसभरात तुम्ही कितीही चरू शकता, त्याला काही बंधन नाही. परत संध्याकाळी सूर्यास्त व्हायच्या आधी तुमचं जेवण संपायला पाहिजे. हे पाळायचं आहे. कसं पाळायचं, कुठली वेळ घ्यायची हे तुम्ही ठरवायचंय. कसं ऍडजस्ट करायचं हेही तुम्ही ठरवायचंय. तुमचं एम BP बरं होण्याचं पाहिजे. कारणं भरपूर असतील आणि प्रत्येक जण उद्योगधंदा, नोकरी धंदा काही ना काहीतरी करत असतो. पण बरं होण्यासाठी जर तुम्हाला प्रयत्न करायचे असतील तर हा अतिशय सोपा मार्ग आहे आणि हे तुम्ही करू शकता, अगदी आरामात करू शकता. थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागेल. पहिला आठवडा विचित्र होतं, पण पहिल्या आठवड्यात जर तुमचं BP नॉर्मलला आलं तर लगेच सुटायचं नाहीये. तुम्हाला हे कायमचं करायचंय, कारण लगेच सुटलात तर परत तुमची पहिलीच अवस्था येणार आहे. कारण जे काही तुमच्या शरीरामध्ये झालेलं आहे, तयार झालेले ब्लॉकेजेस, ते फक्त इथं झालेलं नाहीये, अख्ख्या शरीरभर ब्लॉकेजेस आहेत तुमच्या. प्रमाण कमी जास्त असेल पण ते ब्लॉकेजेस आहेत. ते सगळे ब्लॉकेजेस विरघळायला काही महिन्यांचा अवधी जाणार आहे. पण सुरुवात झाली की तुम्हाला बरं वाटायला सुरुवात होणार आहे. आठवड्यात तुम्हाला फरक कळणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही डॉक्टर BR सिंगवर विश्वास ठेवा. त्यांचं सगळं तुम्ही बघा, त्यांचेही सगळे युट्यूबवर व्हिडिओ प्रचंड प्रमाणात आहेत, ते बघा. DIP डाएट तिथनं सुद्धा तुम्हाला शिकता येईल की काय खायचंय, कसं खायचंय, पण हे अगदी सोप्या प्रकारात सांगितलेलं आहे. आणि नियम काय, फॅक्टरी पदार्थ, फॅक्टरी मेड कुठलंही काहीही खायचं नाही. 5-10 रुपयाची जी पाकिटं येतात, लेज, कुरकुरे, बंद, सगळे बंद, काही गरजही नाहीये त्याची. तुम्हाला वाटलं तर शेंगदाणे भाजा आणि खा, काजू भाजा खा. चांगला प्रकार आहे की भाजलेले काजू काय लागतात, ते शरीरालाही चांगले, तोंडालाही छान लागतात, काय वाईट आहे. खारवलेले पिस्ते मात्र खाऊ नका. नुसता पिस्ता घ्या आणि खा, खारवलेला नाही. आईस्क्रीम नाही, चॉकलेट नाही, काही नाही. हा कधीतरी 8-15 दिवसातनं एखाद्या वेळेस, एखाद दिवस नाही, एखाद्या वेळेस खाल्लं तर चालेल,
पण ही चुकवण्याची वेळ ही फार येऊन देऊ नका. माझं तर मलाही अँजायना पेन व्हायचं. बिझनेस होता माझा. बिझनेसमध्ये असंख्य प्रकारचे त्रास असायचे डोक्याला. कधीतरी खूप टेन्शन यायचं आणि पेन यायचं. ही गोष्ट 12 वर्षापूर्वीची आहे. आणि मला डायबेटीस झाला हा साधारणतः 2016ला झाला. मिडलला, साधारण ऑगस्टच्या आसपास. हो, ऑगस्टच्या आसपास झाला. आणि त्याच्यानंतर मला टेन्शन्स होती खूपशी. मी लक्ष देत नव्हतो कशालाही. झालाय डायबेटीस, काय असेल तो असेल. मी पुढं 5-6 महिने माझ्या फॅमिली प्रॉब्लेम्समध्ये मी खूप अडकलेलो होतो आणि कशालाही मी जुमानलं नाही, शरीराकडे लक्षच दिलेलं नव्हतं. पुढच्या वर्षी डायरेक्टली जूनमध्ये मला वेळ मिळाला, जेव्हा आपण आपल्या शरीराकडे लक्ष द्यावं. त्यावेळेस डॉक्टर जगन्नाथ दीक्षितांचे व्हिडिओ मला सापडले की डायबेटीस मुक्त अभियान म्हणून ते चालवतात आणि त्यांचे व्हिडिओ मला पटले. बाकी बरेच व्हिडिओज होते, बाकीही बरीच माहिती होती, असंख्य मेथड्स होत्या की याने सुद्धा डायबेटीस बरा होऊ शकतो वगैरे 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 वगैरे. पण डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचं जे सांगणं होतं आणि जे म्हणणं होतं, जशा पद्धतीने त्यांनी व्हिडिओत सांगितलेलं होतं, तर पटण्यासारखं होतं आणि मी ते फॉलो करत होतो. आणि त्याच्यामधनं लकीली 1 वर्षभरामध्ये माझा अंजाना थांबला. म्हणजे बिझनेसमध्ये काय वाटेल ते होऊन दे, कितीही टेन्शन आलं तरी मला पेन होत नव्हता. म्हणजे डॉक्टर जगन्नाथ दीक्षित हे तर म्हणजे काहीही खा म्हणतात, काहीही, कधीही खा, तुमच्या वेळा तुम्ही ठरवायच्या. पण त्यांनी सुद्धा क्युअर झालं. इथं तर आपण प्युअरली व्हेजिटेरियन नॅचरल फूड कडे वळतोय आपण. जे निसर्गदत्त, निसर्गाने दिलेलं, ईश्वराने दिलेलं जे फळ आहे, ईश्वराने दिलेलं जे अन्न आहे, ते आपण जसं तसं खायचा प्रयत्न करणार आहोत, की ज्याची आपल्याला करोडो वर्षांची सवय आहे. हे मांस वगैरे आता आपण एक 50,000 वर्षापूर्वी चालू केलेलं आहे, फार काळ झालेलं नाहीये. माकडाचा ज्या क्षणी माणूस व्हायला सुरुवात झाली त्याला 3 कोटी वर्ष झाली आहेत. माणूस ऍक्च्युली माणूस म्हणू असा मानव हा 3 लाख वर्षापूर्वी जन्माला आलेला आहे आणि 50,000 वर्षापूर्वीपर्यंत त्यांनी नॉनव्हेज खाल्लेलंच नव्हतं, दूध प्यायलेलंच नव्हतं आईचं दूध सोडून. जे काही 6 महिने 8 महिने वर्षभर लागत असेल जन्मल्या तेवढंच प्यायलेलं आहे. बाकी कुठलंही दूध प्यायलेलं नाही त्यांनी आयुष्यभर. हे लक्षात घ्या. चला, पुढच्या वेळेस पुढचा विषय घेऊ किंवा हाच विषय अजून काही मला याच्यामध्ये आठवलं वगैरे तर मी सांगेन. डॉक्टर BRC म्हणजे डॉक्टर विश्वरूप राय चौधरी यांचा एक व्हिडिओची लिंक मी देईन. त्याच्यात त्यांनी गोळ्या बंद करायला सांगितलेल्या आहेत, तर ते तुम्ही बघा, खात्री करून घ्या. मी सांगितलं म्हणून गोळ्या बंद करायच्या नाहीत. डॉक्टर विश्वरूप राय चौधरी यांनी सांगितलंय म्हणून तुम्ही त्या गोळ्या बंद करत आहात. तुमच्या जबाबदारीवर, माझ्या नाही. नाही पटलं त्यांना फोन कॉल्स करा. तेही नाही पटलं तर त्यांचे स्वयंसेवक दवाखाने आहेत, ती ट्रेंड लोक आहेत, त्याच्यातही कित्येक लोक डॉक्टर आहेत, त्यांना भेटा. कुठलंही कन्सल्टेशन फी नाही. तुमची खात्री करा आणि मग निर्णय घ्या. निर्णय, जबाबदारी व परिणाम हे सर्वस्वी तुमचे आहेत. चला, भेटूया परत.